कडे नका जाऊ, त्यांचं मन खूप साफ आहे, गोरा आहे हा. आणि तो आला की मग मी मला घ्यायचा आहे माझा मी नेल स्टुडिओ छान डेकोरेट करताय माझा तर लोकेश दादा. काय जब मैं मेले को अंदर एंट्री मारूंगी गाइज. गेला वरती किती मस्त नाही आले पाहिजे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आजचा माझा नवीन लुक पाहून तुम्हाला असं वाटत असेल की माझं लग्न झालं, पण असं काहीच नाही झालं आहे. आज आम्ही आलोय मस्तपैकी शूट करण्यासाठी आणि आज आमच्या सोबत आहे वरुडचे रील स्टार लोकेश दादा. बघू शकता तुम्ही, त्यांच्या कलरकडे नका जाऊ, त्यांचं मन खूप साफ आहे, गोरा आहे हा. आणि सोबतच आहे ना माझी बेस्ट फ्रेंड, तिचा पण कलरवर नका जा. हे बघा, तर ही यांची बायको बनलेली आहे, दोघं बुडाबुडी बनले आहे, मी त्यांची सून बनलेली आहे. आणि आता मी तुम्हाला एका खास व्यक्तीसोबत भेटणार आहे, बघू शकता. हा आहे मस्तपैकी आमचा सक्षम. तुम्ही ओळखतच असाल, आता सध्या हा ओळखून असं येऊन राहिला तुम्हाला, पण आता सध्या महादेव बनलेला आहे. आणि महादेव काही बोला ना तुम्ही, बोला ना तू, मला आशीर्वाद द्या नो. कोणता कोणताही बर जाऊ द्या. आणि आमच्या सोबत आहे सक्षम मम्मा, बघू शकता तुम्ही. आणि सोबत मेकअप आर्टिस्ट आहेत आई. आहे तुमचं नाव काय? मानसी माधवी. आणि आमच्या सोबत आकाश दादा सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. हे आकाश दादा माझे हस्बंड बनले आहे बघा. आणि आमचा जो सगळा शूट करून देणारा, काय म्हणू शकतो तुला, कॅमेरामॅन दुर्वेश, बघू शकता तुम्ही. आणि आमचे व्हिडिओ मस्तपैकी शूट करून दिले आहे. जर यानं मला गोरणी केलं त्या व्हिडिओ मध्ये तर हा काही कॅमेरामॅन नाही. अच्छा ठीक आहे, एडिटर हे दादा आहे, तर हे तर गोरे करेलच कारण यांना गरज आहे. सो गाईज, आता आम्ही आणखी शूट वगैरे करून घेतो, नंतर भेटतो तुमच्यासोबत. शूट झालाय आमचा, आता काय करणार आहे आपण? हा, फोटोशूट करणार आहे. चला चला ठीक आहे, चला बाय म्हणून द्या तुम्ही आता. बाय बाय. आणखी पब्लिक दाखवते. बापरे, हे बघा पब्लिक आम्हाला बघायला किती आली आहे. तुम्ही आम्हाला बघायला आले ना सगळे? मग सगळ्यात जास्त कोण चांगलं ऍक्टिंग केली? अरे माया तर नाव घ्या यार, मीच केली ना गाईज. इन्होंने मेरी बेइज्जती कर दी. शंकरजीने केली. अच्छा जाऊ दे, सक्षमने केली म्हणते. शंकरजीने ऍक्टिंग चांगली केली म्हणते. चला ठीक आहे, तर आता आम्ही रील मस्तपैकी बनवून घेतो ह्या लुकवर. आणि मी तुम्हाला ह्या लुकवर कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. बाय. की मला घ्यायचा आहे माझा मी नेल स्टुडिओ छान डेकोरेट करताय माझं, तर त्याच्यासाठी मी चेअर्स घ्यायला आली आहेत. सो मी मस्तपैकी अशा चेअर बुक केलेल्या आहे, पण त्या मी कस्टमाइज करून घेत आहे. सो मला ते 10 ते 12 दिवसानंतर भेटणार आहे. तर तुम्हाला दाखवेलच मी जेव्हा येईल माझं नेल्सचं जे काही मी म्हणजे चेअर येईन तेव्हा दाखवेल. आणि सेटअप तर मी दाखवते, शेअर करेलच जे काही डिझाईन वगैरे करेल मी ते. बघू शकता, हे आहे फॅक्टरी, इथे आली आहे मी, बघू शकता तुम्ही. सो आत्ता मी जाणार आहे, माझ्या नेल्सचं थोडं सामान घ्यायचं आहे मला, तर मी तिकडे जाणार आहे. तुम्ही अशीच ना कॉन्टिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. सो गाईज, मी नेल्सचं सामान घेतलेलं आहे. तिथे काही व्हिडिओ शूट केला नाही मी. आता मी आले खायसाठी, खूप भूक लागली आहे आणि माझं अर्ध खाऊन झालं आहे. तर मी खात आहे मस्तपैकी राईस, जो की संपला आहे. आणि इकडे मॅगी आहे, ते पण खाईन मी थोड्या वेळामध्ये. तो गाईज, मी आता चेंज वगैरे केलेला आहे आणि रात्रीचे 10 वाजत आहे, त्याच्यामुळं मी चेंज वगैरे केलेला आहे, मेकअप काढून टाकलेला आहे. आणि आता मी जात आहे मस्त, एक तर मेल्यामध्ये जाईन, एक तर मी जेवायला जाईन. तर जिथे कुठे जाईल मी तुम्हाला दाखवेलच. मी कुठे जाईल तर हे घे ठेवले, माय गॉड. सो चला, तुम्ही पण माझ्यासोबत. कुठे जाणार आहे आपण? जहाँ भी जाऊंगी गाइस तो मैं आपको दिखाऊंगी. बाकी तुम्ही लोकेशन बघा, मी दाखवते लोकेशन, आणि मग मला सांगा की हे लोकेशन कुठलं आहे. तो गाइज, मी आले आहे मस्तपैकी मेल्यामध्ये. तुला मेला दाखवते मी.
मैं मेला दिखाती हूँ आप लोगों को गाइज, नागपूर का मेला. मस्त तयार वयार ओके आली असती तर चांगलं झालं असतं. बघू शकता, वाव किती मस्त है. अब तो ये बंद हो जाएगा गाइस. वाव किती सुंदर. एरोप्लेन एरोप्लेन गेला वरती. किती मस्त. ओ माय गॉड गाइस, किती सुंदर. किती सुंदर. सो मैं अभी अंदर जाऊंगी. चल फास्ट फास्ट. मांजराड चालली. आतमध्ये कुठून जायला लागते. एवढाच है क्या मेला. जायला लागते क्या. अंदर कहाँ से जाना पड़ता है भाई, विचार करो. शूट नहीं कराना है और कुछ नहीं. गाइस अब मैं मेले को अंदर एंट्री मारूंगी गाइस. ये पैसे वेस्ट है सब, ये कुछ काम की चीज नहीं है. ये सब मैंने खेला है गाइस. ओह माय गॉड, अब मैं आपको दिखाऊंगी मेला. ओह माय गॉड, बहुत कुछ बंद हो चुका है शायद. गिर गई थी मैं अभी. बंद झालं ऑलमोस्ट. बंद हो गया गाइस, सब बंद हो गया. खाना कुछ नहीं है, क्या ही खाऊंगी गाइस. ऑलमोस्ट सब बंद हो चुका है. कुछ भी चालू नहीं है गाइस, सब बंद हो गया है. अब तो कुछ आके फायदा भी नहीं हुआ. कोई बात नहीं, वापस चले जाएंगे. चलो, कोई फायदे की बात नहीं है. गाइस मैंने बुलाई है मस्त पैकी थाली. ये मस्त पैकी तो नहीं दिख रही है इतनी, पर अब खानी पड़ेंगी गाइस. कुछ नहीं, खा लेती हूँ मैं अभी. सो गाईज, जो चुल्हा ढाबा आहे जिथे आम्ही जेवायला गेलो होतो, भाई एक नंबरचा बोगस ढाबा आहे. इतकं बेकार हॉटेल आहे की खूप खूप जास्त बेकार. तर माझं कसं आहे, मी थोडंसं जेवण करत असते, म्हणजे चिमणीसारखं माझं जेवण असते. तर आम्ही एकच थाळी घेतली आणि थाळीमध्ये जेवायला भरपूर सगळं सगळं होतं. अनलिमिटेड होतं सगळं, पण एकाच व्यक्तीसाठी असते. एकाच व्यक्तीसाठी बरोबर आहे, पण मी थोडंसं जेवली असती. जास्त तर जेवण मी करणारच नव्हती. बाई येऊन म्हणते की एकाच थालीमध्ये एकच जण, ठीक आहे. मग आणखी मी भाजी बोलवली. मग त्या समजा जे समोरचा जो माझा पर्सन आहे त्याच्याकडून जे खाणं झालं नाही, तर त्याचं म्हणणं होतं की हे उरलं, हे तू खाय. तर म्हणते हो ये वो हे पण नाही खाऊ शकत म्हणते. भाई उष्ट टाकून दिलं आम्ही, ते सगळं खाल्लं नाही भाई. ऐसा कौन करता है यार. बकवास चुल्हा डाबा आहे. त्याच्यापेक्षा तर मस्त आस्वाद, मेजवानी, अं, हे हॉटेल्स खूप चांगले आहेत. म्हणजे इथे आम्ही जेवायला गेलो आहे, इथला स्टाफ चांगला आहे. तिथली ना हायजीन चांगली आहे ना स्टाफ चांगला आहे चुल्हा डाबाचा. चला असू द्या. वर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. आणि मी आता मसाले भात ऑर्डर केला झोमॅटोवरून आणि तो खाल्ला. भाई कुठलं हॉटेल होतं माहित नाही, पण मला असं वाटतं घरगुतीच काहीतरी हॉटेल आहे ते. कारण घरची चव होती त्या मसाले भाताला भाई. इतका टेस्टी मसाले भात होता ना, खूप जास्त. म्हणजे आपली मम्मी बनवते ना, सेम तसाच मसाले भात होता. इतका तिखट, थोडासा मसाले जास्त होते ते खडे मसाले त्याच्याने, जास्त तिखट झाला होता, पण मस्त टेस्टी झाला होता. माझं पोट भरलं. तर मला असं वाटते कदाचित एवढ्या रात्री, आता 2 वाजत आहे रात्रीचे, तर मी 1 वाजता बोलावला होता तो भात, तर एवढ्या रात्री नसेल झालं त्यांचं कढी वगैरे बनवणं. त्यांनी माझ्यासाठी पनीरची भाजी पाठवली. बहुतेक त्यांनी बनवली असेल त्यांच्यासाठी, तर त्याच्यातली थोडीशी माझ्यासाठी पनीरची भाजी पाठवली होती त्यांनी.
चला असू द्या, मी आता जेवण केलं आहे आणि आता 2 वाजले आहे, तर मी आता झोपणार आहे. परत उद्या मी मिस्टर DIY मध्ये जाईन, कारण की मला तिथून घ्यायचा आहे तो जो ड्रीम मिरर असते ना, तो घ्यायचा आहे मला. सो तुम्ही कंटिन्यू राहा. मी झोपते, तुम्ही झोपा. मग उद्यालाच भेटू डायरेक्ट. ओके. सो गाईज तर आता मला जायचं आहे मिस्टर DIY मध्ये. तर मी आली होती बर्डीतल्या मॉलमध्ये, जे की आहे इंटरनेटी मॉल. तर तिथलं जे मिस्टर DIY ते आज बंद आहे. ते काहीतरी ऑडिट आहे असं काहीतरी सांगितलं त्यांनी. तर ते बंद असल्यामुळं मग आता मला जावं लागणार आहे दुसरीकडे. आणखी जरी फटक्यावर एक मिस्टर DIY आहे. मी विचारलं तिथे मिरर भेटते का, तर त्यांनी म्हटलं की हो तिथे मिरर भेटते. तर आता मी जाणार आहे तिथे. आणि एक जण बघा मला कसं बघून राहिलेलं आहे. पता नहीं वो क्यों देख रहा है, क्यों उसको पागल लग रही हूँ मैं. तर माझा या छपरी चष्म्यावर नका जाजा. माझा आवडता छपरी चष्मा आहे हा. आणि बघू शकता तुम्ही आता मी इथे आहे मॉलच्या समोर. सो आता मी निघणार आहे इथनं. सो तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या सोबत गाईज. सो हॅलो एव्हरीवन. तर मी मिस्टर DIY मध्ये गेली होती मघाशी. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की ते मिस्टर DIY बंद आहे. सो मी जरी फटक्यावर जाणार आहे तर ते मी शूट केलेलं नाही आहे, कारण माझ्याकडे ना सामान खूप जास्त होतं. तर त्याच्यामुळे मी काही तिथे गेली नाही. माझे केस इग्नोर करा. सो नाही नाही, मी तिथे गेली, पण माझ्याजवळ सामान होतं म्हणून मी शूट केलं नाही. सॉरी हा. सो मी काही शूट केलेलं नाही तिथे. मी डायरेक्ट मिरर घेतला आणि घरी आली. सो माझ्याकडून एक अशी चुकी झाली जी तुमच्याकडून कधीच व्हायला नको. मी तुम्हाला पहिलेच सांगून देते की तुम्ही ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. माझ्यासारखी चूक अजिबात तुम्ही करू नका. मी माझ्या टू व्हीलरवर नागपूरवरून वरुडला आली. तर मी टू व्हीलरवर एवढा 5-6 फुटाचा मिरर टू व्हीलरवर आणला. सो मला एक सांगा, तर मिस्टर DIY मध्ये फक्त मिरर आहे 1000 रुपयाचा, 950 रुपयाचा. तर 950 रुपयाचा मिरर तो कसा राहणार आहे? एकदम तल्लर क्वालिटीचा. माझे केस असू द्या, तल्लर क्वालिटीचा एकदम. तर भाई तो हवेनी येता येता त्याचे 2 तुकडे होऊन गेले. मी तुम्हाला दाखवते. बघा, 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 हे 2 जे खड्डे आहे ना, हे जे आहे तर हे त्याचेच आहे. तर त्याचं ना पूर्ण खड्ड्याचा धिंगा, म्हणजे पूर्ण आरशाचा धिंगाणा होऊन गेला. 2 तुकडे होऊन गेले. लिटरली गाईज मला इतकं बेकार वाटत होतं की माझे 1000 रुपये वाया गेले, पाण्यात गेले. पण असू द्या, जे व्हायचं आहे ते तर होणारच होतं. पण मी ते वेस्ट नाही टाकणार. त्याचे मी छान असं काहीतरी मिरर तयार करून इथे इथे असं कुठेतरी छान लावून घेईल. आणि मी मिस्टर DIY मधून आणखी मिरर आणन, कारण मला पाहिजे आहे तसा मिरर. सो मी मघाशीच घरी आली. घरी आल्याच्या नंतर मग हे असं असं झालं, तर मला ह्याचंच टेन्शन होतं. तर मी शूट काही केलं नाही आणि तुम्हाला काही दाखवलं नाही. सो तुम्ही आता माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल? आता मी काही नाही, स्वयंपाक करेल. सो मी वॉलपेपर आणलेला आहे. माझं जे स्टुडिओ आहे ते मी छान असं डेकोरेट करत आहे. स्टुडिओ बनवत आहे मी. प्रॉपर स्टुडिओचा हे येईल आता, फील येईल असं मी बनवणार आहे. ए! त्या मांजरांनी तर माझं डोकं इतकं खाऊन टाकलं आहे की काय तरी सांगू. आणि हा माझा जो लाईट आहे जो तुम्हाला दिसत आहे, आहा, वाव. सो हा लाईट मी विकत घेतलेला आहे. सो एक मिनिट थांबा गाईज. हा, सो गाईज कॉल आला होता त्याच्यामुळं. आणि आता मी मस्तपैकी काहीतरी जेवायला बनवणार आहे. जेवण झालं की मला आज वॉलपेपर लावायचा आहे गाईज. माझी खूप इच्छा आहे की आज वॉलपेपर लावावं, काही करून कोणत्याही हालतीमध्ये लावावं. तर माझ्या घराजवळचा मुलगा तो शॉपमध्ये जाते, तो येईलच 9:30 पर्यंत वगैरे. आणि तो आला की मग मी या वॉलवर दाखवते. या वॉलवर मला छान असा लावायचा आहे, वॉलपेपर लावायचा आहे. आणि तो वॉलपेपर याच कलर मध्ये आहे. सो मी हे पडदे पण काल आणलेले आहेत गाईज. हा एक पडदा 1000 रुपयाचा आहे. 2 पडदे मी 2000 रुपयाचे आणले आहेत. आणि सो गाईज माझं स्टोरेज संपलं होतं, तर मी डिटेलमध्ये तुम्हाला जे मी स्टुडिओमध्ये सामान वापरणार आहे तर डिटेलमध्ये मी सगळ्यांची प्राइस लिंक वगैरे सगळं सांगेलच तुम्हाला. सो
आजच्यासाठी मी एवढंच म्हणजे इथेच व्हिडिओ थांबवते मी. आता मी स्वयंपाक वगैरे करेल, जे काही करेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर. सो बाय आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा.